Dear student, in the last lecture we have seen physical properties of the metals, that is physical state, luster, hardness, ductility, malleability, conduction of heat, conduction of electricity, density, melting and boiling points, and sonority. Then next we will see the non-metals. Carbon, sulfur, phosphorus are a few non-metals. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की कार्बन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, ही त्या ठिकाणी काही धातू जे आहेत, अधातू जे आहेत, तर त्या अधातूंची त्या ठिकाणी उदाहरणं आहेत. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्टरस. आपल्या असं लक्षात येत नसते की अधातू जे आहे तर ते अधातू साधारणपणे कसे सांगितले आपल्याला, ब्रिटल म्हणजे ठिसूळ त्या ठिकाणी असतात, आणि दुसरं आपल्याला सांगितले नॉन लस्टरस म्हणजे त्यांना चाकाकी जे आहे तर ती चाकाकी त्या ठिकाणी नसते. आता पुढे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की असणारे जे काही अधातू जे आहेत तर त्या अधातूंची असणारे जे काही भौतिक गुणधर्म जे आहेत तर ते भौतिक गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामधली फिजिकल स्टेट भौतिक अवस्था. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स ऑकर ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे सर्वसामान्य तापमानाला या ठिकाणी असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू अशा तिन्ही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्टेटमध्ये आढळून येणारे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले सांगितलेले कार्बन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, हे जे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला त्या ठिकाणी सॉलिड स्टेट जे आहे तर त्या सॉलिड स्टेटमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. तर या ठिकाणी असणारं जे काही ब्रोमियम असेल हा मात्र आपल्याला त्या ठिकाणी लिक्विड स्टेट जे आहे तर त्या लिक्विड स्टेटमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतो. तर गॅसियस स्टेट जे आहे तर त्या गॅसियस स्टेटमध्ये सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसते की गॅसियस स्टेट जे आहेत म्हणजे वायू अवस्था जी आहे तर त्या वायू अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काय हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हे जे काय असणारे जे काही नॉन मेटल जे आहेत तर ते नॉन मेटल आपल्याला त्या ठिकाणी वायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. त्याच्यानंतरची असणारी जे काही नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की लस्टर, चाकाकी. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल. अधातू जे आहे तर त्या अधातूंना चाकाकी नसते, याला त्या ठिकाणी अपवाद आहे. पहिलं सांगितलं आपल्याला डायमंड, हिरा, आणि दुसरं आपल्याला सांगितलं आयोडीन क्रिस्टल, आयोडीनचे स्फटिक, यांना मात्र त्या ठिकाणी चाकाकी त्या ठिकाणी असते. सम नॉन मेटल्स आर कलरलेस व्हाईल अदर हॅव डिफरंट कलर. तर काही असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते कलरलेस आहेत म्हणजे रंगहीन आहेत, तर काही असणारे जे काही धातू जे आहेत तर त्यांना मात्र त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे रंग त्या ठिकाणी आहेत. पुढे व्हॉट इज द कलर ऑफ द कार्बन इन द फॉर्म ऑफ द कोल. कार्बन म्हणजे कोळसा, तो कोणत्या रंगाचा असतो तर आपल्या लक्षात येत नसते की ब्लॅक रंगाचा त्या ठिकाणी असतो. सल्फर इज येलो अँड ब्रोमिन इज ब्राऊन. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की सल्फरची पावडर तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल, या ठिकाणी ती इन्सेक्टिसाइड्स आहे. तर ही जी काही सल्फरची असणारी काही पावडर जी आहे तर ती पिवळ्या रंगाची असते. तर ब्रोमिन जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी आहे, तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला तांबूस रंगाचा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. त्याच्यानंतरची तिसरी प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ब्रिटलनेस, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, ठिसूळपणा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता टेक ए कोल अँड हॅमर हिट. असणारा जो काही कोळसा जो आहे तर तो कोळसा, आपल्याकडे कोळसा असेल लाकडापासून तयार केलेला तो घ्या, किंवा दगडी कोळसा असेल तर तो घ्या. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे टेक कोल अँड हॅमर इट. कोळसा म्हणजे कार्बन त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्याला काय करायचं, हातोडीच्या साहाय्याने त्या ठिकाणी ठोकायचे. सी व्हॉट हॅपन्स टू इट. ठोकल्यानंतर काय होते तर याचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचंय. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की कोळसा जो आहे तर तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, नॉन मेटल त्या ठिकाणी आहे. याला ठोकल्यानंतर काय होतं नसते तर तो त्या ठिकाणी त्याचे
छोटे छोटे अशा प्रकारचे तुकडे जे आहेत तर ते तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात. याच्यावरून आपल्याला सांगता येईल की स्थायू असणारे जे काही अधातू जे आहेत, उदाहरणार्थ कोळसा, तर त्या ठिकाणी तो ठिसूळ आहे. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट, तर काही असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू मात्र त्या ठिकाणी मऊ असतात. याला एक्सेप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की डायमंड अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन इज अन एक्सेप्शन विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. ही जी सेंटेन्स जे आहे तर त्या सेंटेन्सला तुम्ही त्या ठिकाणी अंडरलाईन त्या ठिकाणी करून ठेवा. काय सांगितले की असणारा जो काही हिरा जो त्या ठिकाणी कार्बनचं त्या ठिकाणी अप्रूप आहे, ॲलोट्रॉपी त्या ठिकाणी आहे, याला मात्र त्या ठिकाणी तो अपवाद आहे. सर्वात कठीण अशा प्रकारचा नैसर्गिक पदार्थ जो आहे तर तो त्या ठिकाणी डायमंड त्या ठिकाणी असणारे, हिरा त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे डक्टॅलिटी अँड मालेबिलिटी. म्हणजे अधातू जे आहे तर त्या अधातूंच्या बाबतीमध्ये तन्यता आणि वर्धनीयता. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मालेबल. अधातू जे आहेत तर ते अधातू काय सांगितले आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे तंतुषमही नाही आणि वर्धनीय नाही. आता तंतुषम आपण पाहिले की त्यांच्यापासून आपण ओढून त्या ठिकाणी तार तयार करू शकतो, तर त्याला म्हटलेली डक्टॅलिटी. त्याच्यानंतर मालेबिलिटी कशाला म्हटलं आपण, हातोडीच्या साहाय्याने त्या ठिकाणी हॅम्बरिंग केलं, ठोकलं तर त्याच्यापासून आपल्याला पातळ अशा प्रकारचं सीट तयार होताना दिसतं, पात्रा त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. पण इथे मात्र त्या ठिकाणी अधातूंच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येताना दिसते की तारही मिळत नाही किंवा पात्राही त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मालेबल. त्याच्यानंतर फिफ्थ असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर ते दिलेली कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्राफाइट अँड ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन which is a very good conductor of electricity. काय सांगितले की सर्वसाधारणपणे अधातू जे आहे तर ते अधातू उष्णता असेल किंवा विद्युत असेल तर यांचे त्या ठिकाणी दुर्वाहक आहे. याला त्या ठिकाणी अपवाद सांगितलेले, एक्सेप्शन सांगितलेले. अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचं असणारे जे काय अप्रूप त्या ठिकाणी ते ग्राफाईट आहे. हे ग्राफाईट मात्र त्या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रिसिटी जे आहे तर त्या इलेक्ट्रिसिटीचं काय सांगितलेले गुड अशा प्रकारचं असणारे जे काही कंडक्टर जे आहेत तर ते कंडक्टर आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यानंतरच आपल्याला 6 प्रॉपर्टी त्या ठिकाणी सांगितलेली. 6वी प्रॉपर्टी डेन्सिटी. पाहता काय सांगितलेली डेन्सिटी की सर्वसाधारणपणे डेन्सिटी नॉन मेटल हॅव लो डेन्सिटीज. या ठिकाणी अधातू जे आहेत तर त्या अधातूंची असणारी काही घनता जी आहे तर ती कमी असते. मगाशी आपण पाहिले की असणारे काही मेटल जे आहेत तर त्या मेटलची असणारी काही डेन्सिटी जी आहे तर ती हाय आहे. याच्या उलट त्या ठिकाणी नॉन मेटल जे आहेत तर त्या नॉन मेटलची असणारी काही डेन्सिटी जी आहे तर ती लो त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 7th प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे असणारे जे काही वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदू जे आहेत तर ते कमी आहेत. मगाशी आपण पाहिले की त्या ठिकाणी असणारे जे काही मेटल जे आहेत तर त्या मेटलचे असणारे जे काही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट मात्र त्या ठिकाणी हाय आहेत. यालाही काही त्या ठिकाणी अपवाद आपल्याला दिलेले, एक्सेप्शन. जो सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. स्थायू रूपामध्ये असणारे जे काही अधातू, उदाहरणार्थ कार्बन जो आहे तर तो सॉलिड स्टेटमध्ये आहे किंवा दुसरं आपल्याला सांगितले की बोरॉन आहे. हे दोन्हीच्या दोन्ही स्थायू रूपामध्ये असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू मात्र काय होताना दिसतात, उच्च अशा प्रकारचं असणारे जे काही तापमान जे आहेत तर त्या तापमानाला मात्र काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ते वितळताना दिसतात. आता काय सांगितलेलं आहे की ऑलवेज रिमेंबर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मालिएबल मेटल. सोनं असेल, चांदी असेल, ॲल्युमिनियम असेल, हे तिन्हीचे तिन्ही असणारे जे काही मेटल जे आहेत तर ते मेटल काय सांगितले उत्तम वर्धनीय अशा प्रकारचे धातू आहेत. तर वर्धनीय धातू आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यापासून आपण पातळ अशा प्रकारचे असणारे जे काही तार जे आहेत तर ते तार त्या ठिकाणी बनवू शकतो. आता किती बनवू शकतो खाली दिलेले पहा. ए सीट विथ थिकनेस 1/10,000 मिलीमीटर and a wire with diameter 1/5000 millimeter can be made from the gold. म्हणजे सोन्याचा 1/10,000 मिलीमीटर जाडीचा पातळ
अशा प्रकारचा पात्रा जो आहे तर तो पात्रा आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. म्हणजे किती पातळ त्या ठिकाणी बनवू शकतो हे आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर 1/5000 मिलीमीटर व्यासाची असणारी काही तार जे आहे तर ती तार आपण सोन्याच्या असणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूंपासून त्या ठिकाणी बनवू शकतो. याच्यावरून आपल्या लक्षात येत नसते की किती बारीक आपण त्या ठिकाणी पात्र किंवा तार जी आहे तर ती तार त्या ठिकाणी बनवू शकतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील भाग पाहू. धन्यवाद.